नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. मोठमोठ्या नेत्यांचा तारणहार आणि सेलिब्रिटींचं भविष्य घडवणारा, ग्रह नक्षत्रांनी लोकांचं आयुष्य बदलणारा नाशिकचा बाबा खरात. आता हा बाबा खरात म्हणजे ज्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर पाय धुवून पाणी पितात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री बनतात आणि ज्याच्या घरी रोज नेते आणि सेलिब्रिटी चक्रा मारतात, असा हा नाशिकचा बाबा खरात. आता हा बाबा खरात पोलिसांच्या जाळ्यात फसला कसा, ज्याच्या पाठीमागे एवढं नेत्यांचं पाठबळ असून सुद्धा हा बाबा खरात पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? चलो भाई देखो अब मैं क्या करता हूं. आता याला खरी सुरुवात झाली ती खरातच्या ऑफिस मधल्या ऑफिस बॉय पासून. नीरज जाधव हा खरातच्या ऑफिस मधला ऑफिस बॉय. या नीरजला त्या भोंदू बाबाचे सगळे कारनामे आणि कर्तृत्व माहीत होत्या. खरातची एवढी संपत्ती आणि मालमत्ता पाहून नीरजच्या तोंडाला पाणी सुटलं. त्याने खरातकडे पैशांची मागणी केली, पण खरातने पैसे नाही दिले. त्यामुळे त्याने खरात ज्या ऑफिसमध्ये महिलांचं भविष्य घडवायचा त्या ऑफिसमधले सगळे सीसीटीव्ही फुटेज जमा केले आणि त्यामधल्या महिलांना हेरून त्या महिलांना टार्गेट केलं आणि त्या महिलांना ते सीसीटीव्ही फुटेज पाठवून महिलांकडून पैशांची मागणी करू लागला. कोई तरीका है भीख मांगने का? पण त्यातल्या एका महिलेने नीरजच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नीरजला ताब्यात घेतलं, पण नीरजला अटक झाल्यावर भोंदू बाबाला पुढचा अंदाज आला. त्यामुळे त्याने ऑस्ट्रेलियाला पळून जायचा प्लॅन बनवला. पण पोलिसांना ज्यावेळी नीरजचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आणि त्यामध्ये मोठमोठ्या हस्तींचे फोटो दिसले, तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी चालू केली. पोलिसांनी याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि त्यानंतर बाबा खरातच्या अटकेचा प्लॅन चालू झाला. अटकेच्या आधी 20-22 दिवस पोलिसांनी प्लॅन केला आणि प्लॅन असा होता की पोलिसांमधीलच काहींना माहीत नव्हतं की आपल्याला खरातला पकडवायचं आणि 20 ते 22 दिवसांच्या परफेक्ट प्लॅन नंतर पोलिसांनी खरातच्या घरात घुसून त्याच्या मुसक्या आवळल्या. आता खरातच्या काही पिलावळींनी मोठमोठ्या नेत्यांना फोन करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत पोलिसांनी खरातला ताब्यात घेतलं होतं. आता हा अशोक खरात म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नेरगावचा मूळ रहिवासी. खरातने सिन्नर तालुक्यात ईशान्येश्वर मंदिराची स्थापना केली होती. सुरुवातीला तो त्याच मंदिरात खुर्ची टाकून बसायचा आणि लोकांचे हात बघून भविष्य सांगायचा. पण हा बाबा जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आला तो 2022 मध्ये, जेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पत्नीसह शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी गेले आणि तिथून तसेच ते पुढे खरात बाबांच्या आशीर्वादासाठी सिन्नरला ईशान्येश्वर मंदिरात गेले आणि तिथून पुढे बाबा खरात जास्त प्रमाणात मार्केटमध्ये आला. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आपल्या पतीसह बाबाच्या दर्शनासाठी गेल्या आणि त्या बाबाचं पाय धुवून ते पवित्र जल पिल्या. त्यानंतर चाकणकरांचं सिन्नरला जाये वाटलं. एकदा बाबाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्या म्हटल्या, कॅप्टन बाबांनी मला आध्यात्मिक ज्ञानाची दिशा दिली, त्यांच्यामुळेच आज मी महिला आयोगाच्या अध्यक्षाची संधी स्वीकारतीये. प्यारी समज गई. स्वतःला ज्योतिषी सांगणाऱ्या या बाबाने फक्त अशिक्षितच नाही तर शिक्षित आणि राजकीय महिलांना टार्गेट केलं. जवळपास 200हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात फसवून लैंगिक शोषण केलं. काही महिलांना युरिन पाजलं. एका महिलेला गर्भवती करून तिच्याकडून 20 करोड रुपयांची वसुली केली. बाबा खरात महिलांची योनिपूजा करायचा. खरातचे 58 अश्लील व्हिडिओ आहेत. एका महिलेचा आरोप आहे की खरातने 3 वर्ष तिला नशेडी औषध पाजून तिच्यावर रेप केला. आता या ज्या गोष्टी घडतात त्याला जबाबदार कोण? फसवणारा आरोपी की फसणारी जनता? चूतिया बनाया तुमको. जर 3 वर्ष कुणी आपल्याला चुतिया बनवत असेल, युरिन पाजत असेल, तर फसवणारा नाही, फसणारा गांडू आहे. ही झाली फक्त एक फाईल. अशा असंख्य घटना आणि उदाहरणे आहेत. असंख्य महिलांवर अत्याचार आणि बलात्कार करणारा आसाराम बापू बेलवरती जेलमधून बाहेर येतो तर हे तेच लोक असतात की परत त्या बलात्कारी आसारामच्या पुढे लोटांगण घेतात. म्हणजे अंधविश्वास आणि अंधश्रद्धा मिटवण्यासाठी 18व्या शतकात महात्मा फुलेंनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं. या अंधविश्वास मिटवण्यासाठी गाडगे बाबांनी जीवनभर संघर्ष केला. याच अंधश्रद्धेने आणि अंधविश्वासाने दाभोळकरांची हत्या केली. तोच अंधविश्वास आणि अंधश्रद्धा आज 21व्या शतकात सुद्धा छातीत ताणून उभा आहे. आता इथे आणखी एक प्रश्न येतो, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. भारतीय संविधानातील कलम 1A नुसार प्रत्येक भारतवासियाला बोलण्याचा अधिकार आहे, आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण इथे प्रत्येक वेळी बोलणाऱ्याची गळचेपी केली जाते. बलात्कारी खरातच्या विरोधात कांगणे सर व्हिडिओ बनवतात तर तो व्हिडिओ ब्लॉक केला जातो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की सोशल मीडियावरती तुम्ही आमच्या विरोधात आवाज उठवला तर तुमची गय केली जाणार नाही. त्यांच्या सांगण्याची टोन वेगळी असते पण अर्थ तोच. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उपयोग करून
कुठल्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना त्याचा सामना करावा लागतो, महिलांना तर विशेषतः करावा लागतो. आणि म्हणून या संदर्भात कायद्यामध्ये काही बदल किंवा तरतूद करता येईल का हे पडताळून पाहण्याकरता राज्याचे जे डीजी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करण्यात येईल आणि त्यांच्या रिकमेंडेशन प्रमाणे पुढची कारवाई. जसं तुम्ही आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करता तसं कधीतरी या बलात्काऱ्यांवर करा, पण तसं कधीच होणार नाही. कारण संपूर्ण देशामध्ये 4821 आमदार खासदारांपैकी 151 खासदार आणि आमदार यांच्यावर महिलांच्या रेप केसचे गुन्हे दाखल आहेत. जिथे देश चालवणारेच आरोपी आहेत तर सामान्य माणसाने न्याय मागायचा कोणाकडे?